आलाय और क्यूटी क्यूटी म्हणजे खाते. गाईज माझी अंगठी शोधतात. अंगठी काय आता भेटायची नाही. चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला आज मॉर्निंग लेटच झालेले. आज माझे मिस्टर बी घरातच आहेत. आज गेलेच नाही. काल भरपूर थकले शेतावरती. तुम्ही बघितलं किती आई भरपूर असं काम केलं म्हणून ते आज कामाला गेलेच नाही. तर चला गाईज बघू आज काय काय होते ते सर्व काही तुम्हाला मी दाखवते शूट करून. आणि सर्वांच्या कमेंट खूप छान छान होत्या. तर सर्वांना मनापासून थँक्यू. किती बोलू तेवढा कमी आहे. म्हणजे असे कोणी असे म्हणजे चांगले चांगले कमेंट केले ना मग गाईज मला असे ब्लॉग बनवायला बी छान वाटते. आणि काही चुकीचं असलं तरी मला सांगत जा नाही दर्शना हे चुकीचं करते. तर गाईज असंच आपल्याला सपोर्ट करा. असं आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. आणि चला बघू आज काय काय होते ते दाखवते मी तुम्हाला शूट करून. गाईज आज मी भरपूर खुश आहे. चला गाईज किचनमध्ये आणि आता चहा ठेवून घेते. आणि हे बघा सकाळच एवढा असा सामान आणलेला आहे. सामान म्हणजे गाईज हे मिठाच्या पुऱ्या आणल्या. मला सामान भरायचं आहे. सामान भरायला जायचं आहे पण नाही त्या गोष्टी मी आता आणलेल्या आहे दुकानावरून. हे मिठाच्या पुऱ्या आणलेल्या आहेत 2. आणि इकडं साबणा. मी रिन साबणच वापरते. मला रिन साबणच आवडते. मला दुसरं साबण मला आवडत नाही. आणि हा आहे भांड्याचा साबण विम बार. हे बघा असे एक डझन सर्व साबण आणलेले आहेत मी. कसं मग साबण होते तसे म्हणजे थोडेच आहेत. जीविका आता दुकानात गेली तर जीविकाला दुकानातून सांगितले आता मी सामान मला भरायचं आहे. तसं आपले करधंदे सर्व काही संपलेलं आहे. चला आता हे सर्व मी ठेवते साबण बिबणं. आणि गाई चहा ठेवून घेते. चहा आता यांना सुद्धा चहा लागणार आहे. आणि बघा रात्री मी भांडे घासलीच नाही. रात्री इतके थकलो ना मी घासलीच नाही. आता मस्त की भांडे घासून घेते. पहिला यांना चहा ठेवते. तर चला बघू आज काय काय होते गाईज. कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईज इकडे मी चहा ठेवलेला आहे. मस्त चहा पत्ती टाकून घेतलेली आहे. त्यावर मग लगेच आपला दूध टाकून घेते. आणि मग यांना सर्वांना चहा देते. जीविका तर गेली आंघोळीला. तर चला आज जरा जास्तच चहा ठेवलेला आहे मी. का सांगू यांना कपामध्ये चहा प्यायची सवय आहे सर्व. आता तेवढं आपलं चहा सुद्धा उकळते. मी सर्वांची कप्प काढून घेते. सर्व आंघोळ केलेली आहे. याही नाही अजून आंघोळ केली. जीविकाने आणि बाबूने आंघोळ केली. ते गेली इकडे. चलो चहा प्यायला फास्ट करते गॅस. गाईज मी एवढी का असते तुम्हाला आता मी सांगते. माझे मिस्टर काय बोलतात तुझ्या एवढ्या साड्या आहेत. मी त्यांना काय बोललो मला आता साड्या घ्यायच्या आहेत. ते बोलतात एवढा तुझा कबड भरलेला आहे साड्यामध्ये मग त्या कधी घालायच्या बोलतं. गाईज आता तुम्हीच सांगा. एकदा ते 2दा साडी लावल्यावर डबल कोण लावते का. कुठली लेडीज लावते का साडी. नाही लावत. ते जरा तुम्ही यांना जरा कमेंट करून सांगा. हे बी कमेंट वाचतात सर्वांचे. जरा तुम्ही जरा कमेंट करून सांगा. असं आमचा नाटक आहे. हे बोलते एवढे ब्लाऊजला बोलते शिलाई भरायला लागते. आणि तुझ्या बोलते एवढ्या साड्या बोलते एकदाच लावते बोलते डबल लावत नाही लगेच दुसऱ्या साड्या घेते. त्याच्यामुळं जरा सर्व बायकांचा असं आहे. एकदा तर 2दाच लावतात त्यानंतर साडी लावत नाही. हां मग जरा कमेंट करून सांगा जरा यांना जरासा. म्हणजे हे जरा कमेंट वाचतील. ते बघा ते तिकडून बोलतात. इथं बसलेले उठून गेले आतमध्ये. तर जीविकाची मी केस विचारते. चला गाईज क्यूटी अशी का राहिलेली आहे हे विचारतात. मसनीची वायर कोणी खाल्ली तर मी बोलू क्यूटी नाही. ते क्यूटी कसली बघत बसली. क्यूटी पप्पा पिसालतात तुझ्यावर. हा हो खाऊन द्या. हो खाल्ली तर काय झाला. क्यूटी आमची क्यूटी लय घाबरते. खरोखर यांना लय घाबरते. कसली बसली. गाईज हा बघा जवळा आलेला विकायला. जवळा घेतलेला आहे मस्त. बाबूला पाठवलेला जवळा हाणायला खाली. मला आवाज आला ना तर बाबूला पाठवलेला. आणि मी जीविकाचे केस विंचरत होतो. जीविकाचे केस तर विंचारलेले आहेत मी.
आणि आता जीविका माझी चालली शाळेत म्हणजे आता तिला ट्युशन आहे 10चा आणि 12:20ची तिची शाळा आहे. तर म्हणून तिला लवकरच निघायला लागते कारण मग गाड्या बिड्या इथं लवकर भेटत नाही त्याच्यामुळं. हे जीविका हा ठेवूया पटकन काहीच फ्रीजमध्ये ठेवून घेते. पहिला कामं विमं करू आपण आणि मग आपण करायला घेऊ त्या कोलमाच्या वड्या. मला आवडतात खूप छान. ते दिवशी बनवलेल्या ना खूप छान झालेल्या म्हणून मी परत एकदा घेतला. आता जीविकाला रेडी केली. आता हे बघा याचे कपडे. आता बोलते मम्मी माझे कपडे घाल. बघा कसा आलाय. नुसतं लाजते. बाबू छत्री खुलू नको ठेव. चला आता माझ्या बाबूला माझ्या पिल्ल्याला आता मी रेडी करते गाईस आणि मग याला पाठवते. मग आपण कामाला लागू ना बाबू. मम्माला पा दे मग नीट दे. चला आता याचे कपडे घालते गाईस. याला रेडी करते. घरामध्ये भरपूर पसार आहे. काम तर काहीच झालेलं नाही आहे. कधीपासून असंच चाललेलं आहे. बस हेम तेम चाललंय. काय घेऊन जा. चला गाईज आता मुलं बिलं तर गेलेल्या आहेत शाळेत आणि घरामध्ये भरपूर पसार आहे. माझे मिस्टर काय त्यांना आवाज देऊन थकलो. त्यांचं आता परत इथं बसले परत गेले झोपायला. आता ते काय उठत नाही. मगापासून बोलते आंघोळ तरी करा. आंघोळ करा ना परत झोपा म्हणजे मला कपडे बिपडे धुता येतील. पण काय माझं ऐकत नाही. आणि आता मी काम करते. भांडी बिंडी आहेत ते घासून घेते. झाडून बिडून काढते. मुलं तर माझी गेली. चला गाईज हे बघा हे सर्व असा चहा बी पिलेला आहे. सर्व अशा खाऊन बिऊन गेलेले आहेत. आता मी साबण सर्व बाथरूममध्ये ठेवते. चला आणि भांडी आहेत सर्व साफसफाई करू. चला काही सर्व असं झाडून बिडून काढला. टी व्ही मी पुसून घेतली. टी व्ही भरपूर अशी धूल बसलेली. आज भरपूर असा घरातला मी सर्व याच्या किचनच्या ड्रॉमधून भरपूर अशी घाण काढली. भरपूर अशी घाण निघली याच्यातून. सर्व साफ केला आणि फ्रीज बी जरा सरकून घेतला मी. फ्रीजच्या खाली या साईडला सर्व अशी घाण होती. सर्व साफसफाई केली आणि घासायची होती ती सर्व इथून तिथून सर्व गोळा केली. काय होतं तर सर्व घासायला घेतलं आहे. तर चला झाडून बिडून सर्व व्यवस्थित काढला. याच्या खालून तर भरपूर निघला. बाबू माझा काय करते तांदळामध्ये सीताफळ ठेवते. मला माहीतच पडत नाही. ते तांदळामध्ये म्हणजे वरती गुड्ड्या झालेल्या सर्व काढल्या मी. असं सीन म्हणून असं बघितलं नाही ना मग सर्वांचं वाटायला लागणार आहे म्हणून मी सर्व असं तांदूळ बघायला गेलं तर बघते तर अशा गुड्ड्या झालेल्या म्हणजे वरती ढाकण्याच्या वरती होत्या. तर चला सर्व आता मी असा साफसफाई इथं केलेली आहे. सर्व मी पुसून घेतला. डब्बे उब्बे सर्व सोफेची इथं सर्व झाडून काढला. तर चला आता मी भांडी घासायला घेते. असा काही सीन आहे थोडासा माझ्या घरातला. असं रोज काही ना काय असं साफसफाई केली तर आपलं घर स्वच्छ राहणार आहे. नाही तर बघितलं नाही ना लक्ष लावलं नाही ना तर वाट लागली बरोबर. तर चला गाईस सर्व भांडी बिंडी घासून घेतली. किचन बिचन पुसून घेतला. खूप असा म्हणजे मल्टी जरा साईडला पकडलेली सर्व अशी घासून घेतली. जरा किचन बिचन साफ असल्यावर जरा बरा वाटते. तर चला आपली भांडी बिंडी तर घासलेली आहेत आणि आता मी घेतलेली आहे लादी पुसायला आणि बाथरूम बी मी घासून घेतला. असं पाणी जरा सांडलेलं आहे. चला पटापट आता मी लादी पुसते आणि मग काही कपडे धुवून येते. असा माझा असते रुटीन रोजचा. हे ते आपलं काम काय लेडीजचं काही संपत नाही. सर्वांना काय वाटतात घरात काय काम असते कपडे भांडी एवढंच असते. पण लेडीजलाच माहिती घरामध्ये किती कामं असतात. गाईज जरा कमेंट करून सांगा कोणला अशी कामं असतात ना त्याही जरा कमेंट करून सांगा तेव्हा आमच्या यांना समजणार आहे. चला गाईज कपडे इकडे धुवून आलो. भरपूर असे कपडे होते. चला आता मी जेवण करायला लागते आणि बाहेर बघा किती पाऊस पडते. भरपूर पाऊस पडते आणि मी कपडे धुवायला गेलो आणि मग जरा उशीर थांबलो. त्याच्यामुळे टाईम झाला. पाऊस जोरातच आला. चला आपले कपडे तर झालेले आहेत फायनली. आता आपण जेवण करायला लागू. आणि आमचे हे गाडीचं काम करतात खाली काय म्हणजे गाडी खुललेली आहे. तर चला आता मी जेवण करते आणि आपल्याकडं कपडे सुकतात आणि आपला पडदासुद्धा मी धुवून काढला जरा. चला हे बघा अजूनपर्यंत लादी ओलीच आहे. लादी अजून सुकली नाही. आता मी मच्छी काढते. हे बघा गाईस चला जवळा आणि या कोळवे असं की साफ करून घेते पटापट. चला गाईस टॅमॅटो कापलाय, मिरची, आपली कोथिंबरी आणि शेंगा घेतलेल्या आहेत मी कोलबीमध्ये.
मस्त आहे बघा. कोलंबी अशी साफ केलेली आहे छान अशी. बघा मासे बी आहेत त्याच्यामध्ये. बघा मस्त कोलंबी साफ केलेली आहे. त्याच्यामध्ये वांगा, शेंग आणि आपला लसूण बी ठेचून घेतलेला आहे. गाईस लगेच आता फोडणी देते मी. लसूण टाकलं. मस्त तेल एकदमच गरम झालेलं आहे. चला गाईस मस्त वेळी टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर सर्व अशी परतवून घेतलेली आहे मी छानपैकी. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपला चिकन मसाला, गरम मसाला आणि आता टाकते मी हळद आणि आपला आगरी मसाला. गाईस या वर्षी मी मसालाच नाही कुठला, कसं मी भरपूर कुटलेला. मग आई काय बोलली मी देईन बोलता, त्याच्यामुळं मला आई देणार आहे माझा संपल्यावर, म्हणून त्याच्यामुळं मी जास्त कुठलाच नाही. का सांगू कुठल्यावर गाईस तेवढा आम्हाला संपत नाही, म्हणून थोडाच हे करावं लागते. मग त्याच्यामुळं आई बोलली मी देईन, म्हणून अजून थोडा आहे नंतर आईजवळची घेऊन येईन मी. तर चला हे बघा व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे मी. हळद मसाला, आपल्या अख्खे मसाला, त्याच्यामध्ये टाकते मी कोळंबी बघा बाई आणि मसाल्याची वांगी. छान अशी परतवून घेते आणि लगेच आपण घेऊ कोलमाच्या वड्या करायला. चला मी पाणी टाकते. सगळ्याची पाणी टाकून झालेलं आहे. आपल्या एक साईडला कालवण होते, एक साईडला आता कोलम आपलं धुवून घेते छानपैकी आणि एक साईडला भात घालते. बस टाईमपास नाही जेवण करायला. मला एकदा जेवण करायला लागलं एकदम फास्टमध्ये करते. कोलम तर मी मस्तपैकी त्याला साफ करते आणि बनवायला घेते. चला गाईस मस्तपैकी आपला कालवण झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये वाटण टाकू, थोडा जास्त नको. मस्तपैकी असा झालेला आहे. आणि इकडं सर्व मी टाकून घेतलेलं आहे. पीठ, चण्याचं पीठ, लसूण. चला गाईस आता मी मिक्स करते. गाईस बघा मस्तपैकी अशा टाकलेल्या आहेत. आता एवढे पटाट मी टाकून घेते आणि आपल्या मस्तपैकी कोळंब्यांचा कालवण सुद्धा झालेला आहे, भात सुद्धा झालेला आहे. चला गाईस सर्व अशा टाकलेल्या आहेत. कोलमाच्या वड्या जरा फास्ट करते आता गॅस. मागासपासून का सांगू टाकताना डबल दुसऱ्या कडपायच्या, त्याच्यामुळं मी सर्व अशा टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण पलटी करू आणि आपला कालवण रेडी झालेला आहे. आणि आमचे हे अजून येत नाही, इथं गेले काय माहिती नाही. हो मस्त पैकी खूप छान लागतात पण. आणि अशी भजीसारखी बी सोडू शकतो आपण तेलामध्ये, ते बी मस्त लागतात. चला सर्व अशा पलटी केलेल्या आहेत मी. चलो गाईस भात सुद्धा झालाय. मस्त छान असं कालवण झालेलं आहे. असा माझा जरासा सीन आहे किचनवरचा. चला आमच्या हे कुठे बाहेर बघा किती पाऊस पडते. पाऊस भरपूर पाऊस पडते. आणि बघा इकडं माझे कपडे असे लावलेले आहेत आणि हवा बी भरपूर मगाशी सुटलेली. असं वातावरण आहे छानपैकी. चला गाईस आता आपलं जेवण झाले. जर आता रिलॅक्स करते. अजून हे आले नाही, आमचे अजून खाली काम करतात. मग आता काय मुलं बिलं जेवायला नाही. आता आम्ही दोघांच जण आहेत. हे आल्यावर जेवायला बसू. चला गाईज या जेवायला मस्त राईस घेतलेला आहे, मस्त कोळंब्यांचा कालवण आणि आपल्या कोलमाच्या वड्या. चला असं जरा काहीतरी चांगला गाईज जेवण असला ना तर मस्त की जेवते. म्हणा मला मच्छीच लागते जेवायला. चला या जेवायला. असं आहे आजचं आमचं जेवण. चला गाईस कधीपासून आराम केला. आता आम्ही चाललेलो आहे दोघं जण शेतावरती. चला जरा आता कपडे चेंज करते. आणि गाईस बाहेर भरपूर पाऊस पडते, तर एवढ्या पावसामध्ये आम्ही चाललेलो आहे शेतावरती. माझे मिस्टर बोलतात तूच चल माझ्याबरोबर, त्यांना मी पाहिजे शेतावरती काम करायला. मी कधी काम करत नाही ना त्याच्यामुळे. तर चला
हे बघा हे इकडे बसले. चला गाईज, आता आम्ही 2 जण निघलेलो आहेत शेतावरती जायला. आज सुद्धा थोडा राहिलेला आहे तो आपल्याला करायला पाहिजे, त्याच्यामुळे चाललेले आहेत ना बाहेर. पाऊस बघा किती पडते. चला लॉक लावते आणि जाते. हे बघा हे आमच्या आळे गाईज बघा. काल आम्ही केलेला, आता आम्ही लागतो कामाला. चला आता हे राहिला आहे परत एवढा करायचा आहे आणि मग घरी जायचं. काय बोलता? बोला बोला डबल. गाईज बघा काय बोलतात, माझी बायको एकटी यायला मागत नाही. गाईज माझ्या बरोबर कोणतरी पाहिजे, भीती वाटते मग एकटीला. हे बघा कसा रेनकोट घातला आहे. तर चला गाईज आता आम्ही लागू कामाला मस्तपैकी. पाणी फोडतंय. चलो. आणि इकडे बघा पूर्ण आता शेत भरलेलं आहे. आज जर काल रात्री आज पूर्ण सकाळपासून पाऊस भरपूर पडते, त्याच्यामुळे भरपूर असं पाणी झालेलं आहे शेतामध्ये. आता तुम्हाला दाखवते बघा कसं फोडतं. हे बघा गाईज आता पाणी फोडला. आता हा पाणी याच्यातून शेतातून कमी होईल. हे बघा कसं मग शेतामध्ये जास्त पाणी झालेलं आहे बघा. काल थोडाच होता, सर्व दिसतच होता, पण आता जास्त पाणी झालेलं आहे शेतामध्ये. हो बरोबर आहे, जाते ना पाणी व्यवस्थित. हो का चला गाईज, मी बी आता रेनकोट घालते यांच्यासारखा. का सांगू ना, तर मी भिजून जाईन, पाऊस पडते ना. जाईन एवढा जाते ना पाणी. कसला जाते बघा पाणी, नलगा टाकलं तर. गाईज नलगा टाकलेला आहे. पाणी बघा कसं जाते इकडे या साईडला. लोक इकडे भात लावतात. काही लोकांनी सुरुवात केली, आमची अजून नाही. आमचे होईल हे जरा व्यवस्थित झाल्यावर, जरा अजून मोठे पाहिजेत थोडे. आणि हे बघा आता मी या साईडचं करायला घेतो. जास्त दाखवू नको. काही बघा कशा बोलतात, जास्त जापू नको, काम कर. जास्त जापते काम कमी करते तू. हां काहीच तुम्हीच सांगा, मी जास्त बोलते का काम करते? मी कामाची आहे. पिशवी आहे ती. हो पिशवी आणायला पाहिजे होती, भरून ठेवलीच ती ना आता इथं. गाई साप आहे बघा इकडं, गेला या ना. काही काठी खाली हे केलं, त्याला हलवायला नव्हता पाहिजे होता. गेला वा हा, राहून द्या नका. हाय हा, मग तुम्हाला काठी खाली हलवायला कोणी सांगितलं? तो कोणता साप होता? काय डोक बिग नाही ना धरीत? गाईस हे बघा, आम्ही सर्व माती वरती घेतली अशी. ते तेवढा आम्ही काल केलेला. तो बी दगड काढला गाईस. आता मस्त पाणी जाते बघा. मोठा दगड होता इथं, तो बी काढून टाकला. काय चला गाईस, माझी अंगठी तर गेली शेतामध्ये माती उचलताना. कुठे गेली काय माहिती नाही. चला आता काय ती अंगठी गाईज आता भेटणार नाही माझी. गाईज माझी अंगठी शोधतात, अंगठी काय आता भेटायची नाही. हो थांबा, सगळं पाणी पाऊस बिऊस पडला ना इथं वरती दिसली तर. तिथंच होतो मी. राहू द्या चला. गाईज माझी अंगठी गेली. याच्यामध्ये गेली असन तर इथं माती वरती टाकली. हा पाऊस बिऊस पडला ना अशी वरती चमकन. चला गाईज इकडे बघा, आई बोलतं मला व्हिडिओ मध्ये घ्या. हे बघा आई ना बघा इथं भात लावतात सर्वजण. चला आता आम्ही बी निघलेलो आहे घरी जायला. इकडं खत मारतात. हे बघा आई माझ्या व्हिडिओ रोज बघतात नाही. चला चला गाई, झालेलं आहे आता घरामध्ये. बघा मापलो मी, माती उडलेली आहे. चला जराशी फ्रेश होते. बघा बाबू सुद्धा आलेला आहे मगाशीच शाळेतून. गाईज हे बघा आमच्या ताई आलेल्या आहेत.
ताई या चहा करायला आले चहा करायला या गाईस. हे बघा हे बसले तिथे चहा प्यायला. असे बिस्किट खातात. अजून आंघोळ नाही केली. आंघोळ करायचा नाही. म्हणजे शेतावरशी आले मग आंघोळ करायची. मग खायला बसलं चहा प्यायला बसलं. काय काम चालू आहे गाडीचा? गाडी त्यांचं अजून गाडीचंच काम चालू आहे. हे बघा इथं बाबू. बाबू कुठे गेला? गाडी झाली जीविका. किती टाइम झाला बघा तिला. पप्पा हिला आणायला गेले नाही आली. पप्पा दिसला गाईज. या हाणायला गेले. पाऊस पडत होता तर या हाणायला गेलं. हिने मला कॉल केला कोणतरी फोन घेऊन पप्पाला पाठव घ्यायला. पप्पा गेला नाही आली. आता पप्पांना फोन करायला लागत. गाईज इकडे बघा क्युटी बघा. दीदी आली ना दीदी आली. हे आहे ग जीविका. तू शाळेतून आल्यावर तिला लागतेच. जा पहिला कपडे चेंज कर. बस बस पापा झालं बस झालं. किती आणलंय मी? कपडे चेंज कर चल. 50 रुपये पाहिजे. जा पहिला कपडे चेंज कर. गाईज इकडे बघा क्युटीला येडी होते. जीविका जा बोललो तुला. तू कपडे चेंज कर. ते हातपाय धू पहिला. नीट नीट धू. नीट धू. तोंड धू. हे बघा क्युटी. आणि इकडे काय आणलाय? पेस्ट्री आहे ती. केक नाही तो. चॉकलेट लावा केक. जीविका कोणती आणली पेस्ट्री? लावा केक आहे. चॉकलेट लावा केक. 50. बघू जी कसं आहे. गोल गोल गुलाबजाम सारखा भेटलेला ते. मला कुठे बाबू हो हो. चॉकलेट आहे का? बघू दे मला. इकडे बघा. हा दाखव. निधी कसा आहे? मम्मी जाम चॉकलेट आहे. हा जाम चॉकलेट. मस्त आहे. तू पहिला तोंड धु जा. तोंड धु जा. गाईस आता मी बघते ट्राय करून. आता याही तर ट्राय केलेलं आहे. मस्त आहे बाबू. नरम सूत आहे. गरम गरम करून दिलंय. गरम करून दिला. थांबली दिसतो. कुठून आणलास? गाईज मला चॉकलेटच आवडते. जीविकाला माहिती आहे मम्मीला काय आवडतं. चॉकलेट फेवरेट माझा. सर्वात फेवरेट चॉकलेट ना बाबू. तुला काय आवडतं? चॉकलेट. कोणता चॉकलेट? कॅडबरी. कोणती कॅडबरी? इवन. ई वाली म्हणजे नाव काय तिचा? मिल्क 5 स्टार कोणता आवडतं? कोणता मला नाव सांगायचं पहिला. मला नाही माहित. हा नाव सांग पटकन. मी खायचंच नाही. मग कसा बोलला मला आवडतं? मी बस खाली न बोल. मग तू कसं बोललास मला मम्मी मला आवडतं? बाबू चॉकलेट. गाईस इकडे बघा जीविका पेस्ट्री भरवते. म्हणजे क्युटीला क्युटी क्युटी म्हणजे खाते. मस्त. क्युटी त्याच्यात बस नाही तर देवाच. क्युटी बस खाली. खाली बस. किती राहतो? गाईस इकडे बघा क्युटी. क्युटी दीदी तसं नाही करायचं तिला. भरो जीविका भरू नको तिला. तशी आवडी नको करू. इकडे इकडे बघ ती कशी. गाईस बघा माझी क्युटी कशी खाते पेस्ट्री. जीविका व्यवस्थित भरो ना तिला. खाता नाही. मग नाही तू मुद्दाम अशी करतोस हो. तू चमचा खाली भरवायचं ना हातामध्ये का? नाटकेबाज. क्युटी बस खाली. क्युटी खाली बस. तू ताशी नाही घ्यायची. तुझ्या नाही घ्यायची. माझ्या घे बघ. तू पिल्या पिल्या मला पप्पी दे. पिल्या पप्पी दे. संपला संपला संपा संपा. ही बघ ही बघ. पिल्या मला पप्पी दे. चला गाईज या मस्तपैकी सूप प्यायला. मस्तपैकी गरम गरम सूप. इकडे बघा इथं जीविकाने घेतलेली आहे माझी क्युटी. बघा कशी बघते. क्युटी तुला नाही देत. तुला नाही देत.
चला गाईज आता मी फिनिश करून घेते. चला गाईज भरपूर भांडी होती, सर्व किचन बिचन पुसून घेतला. खूप डेंजर सीन होता हे बघा. आणि याही बिस्लरीचं पाणी ह्याच्यामध्ये ओतून ठेवलेलं, परत गेलेले आहेत हाणायला. पाणी भरून ठेवतात, पाणी सर्व संपलेला म्हणून ते हाणायला गेलेले. ते एक ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर चला जरा किचन बी माझा साफ झाला, जरा लादी बी पुसून घेतली. मुलाही भरपूर अशी घाण केलेली घरामध्ये हे बघा. इकडे जीविका बसली, इकडे निधी आहे आणि इकडे लावली आहे TV आणि कपडे लावलेले आहेत हे बघा इथं स्टँडवर. सर्व बाहेरचे कपडे आणले आणि इथं लावलेले आहेत. कसं बाहेर भरपूर अशी हवा आहे तर कपडे सर्व उडून जातात माझे. मग मी रात्रीची अशी फॅनवर लावते. तर चला गाईच. आणि माझी केवटी इथं बसलेली आहे. सर्व असं साफ केलं घर. या रूमचा बी बघा मस्त आहे की असं जरा काहीतरी स्वच्छ एकदम आपला घर ठेवला ना, जरा असा नजारा जरा बघाशा वाटते. खूप छान असा बघशी लाईट बीट लावलेली आहे मी जरा. चला गाईच. गाईज बाबूचा मित्र आलाय हा, बघू हा काय करता मी दोघं जण. काय चाललंय हा इकडं बघा दोघांचा काय बोलतान. काय बाबू खाऊ आणला? पप्पांच्या रुपये गेलेलाच नाही. काय आणला पप्पाई? आईस्क्रीम आणली. अजून काय आणलंय? कुठे ठेवलंय सर्व काय? गाईस खायला आणलंय ना सर्व काय फ्रीजमध्ये ठेवलंय बघा. वरती वाटतं आईस्क्रीम आणलेत, काहीतरी आणलंय बघा. हे दोघांचा कसं चाललं. चला गाईस आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि गाईस शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.